जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा मित्र संकेत गंधारे. नेहमी कुठंतरी आपण जायच्या तारखेत आपण एक व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही जिथं पोहोचू नाही शकत तिथं आपण पोहोचण्याचा आणि तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण निघालो आपल्या घरून. पायदळ जाता जाता एक भाऊ भेटला. दादा कुठं? म्हटलं दादा तिकडे जायचं आहे. म्हणजे दादा बस गाडीवर, मी माझ्या गाडीत तुला नेऊन सोडतो. तर भाऊनं बसवलं गाडीवर. भाऊच्या 2 चाकी रथावर आपण बसलो आणि बघता बघता हळूहळू आपण जिथे 5 मिनटात पोहोचायचो तिथं आपण अवघ्या 2 मिनटात 3 मिनटात भाऊच्या 2 चाकी रथावर जाऊन पोहोचलो. तुम्हाला दिसूनच राहिली समोर पब्लिक. तुम्हाला विचार आला सध्या ही पब्लिक कशाची आहे? तर पब्लिक ही अशाची आहे की जवळपास गेल्या 10 वर्षापासून ज्या गोष्टीची आपण सेवा केली, ज्या गोष्टीच्या नादात आपण तल्लीन होऊन गेलो होतो, ती गोष्ट म्हणजे आपला लाडका बाप्पा. तर गणपती बाप्पा यांचे 10 दिवस आपण मनापासून खूप सारे इच्छा मागून आणि मनापासून प्रार्थना, आराध्या आणि जे करायचं ते केलं सेवा. तर आपले हे लाडके बाप्पा संकल्प गणेशोत्सव मंडळ बेला, आपले लाडके बाप्पा, आज बाप्पाचं विसर्जन. तर आपण या विसर्जनासाठी निघालो. घरून निघता निघता थोडं लेट झालं काही कारणास्तव, म्हणून आपण सुरुवातीपासून बाप्पाच्या विसर्जनात नव्हतो. पण आपण जसं बाप्पाला म्हटलं होतं की दादा मी येईन नक्की तुझा विसर्जनासाठी, आपण पोहोचलो. गेल्याबरोबर बाप्पाची माफी मागितली, मित्रमंडळाला भेटलो, त्यांची पण माफी मागितली की लेट झालो आणि गेलो. समोर जाता जाता बाप्पाच्या विसर्जनासाठी सगळ्यात मेन जे आकर्षण ठेवलं होतं ते होतं धुमाल. धुमाल म्हणजे ना आपला धुमाल, DJ प्लस बँड, तो झाला धुमाल. तर आपण सगळ्यात अगोदर बाप्पाला भेटल्याच्या नंतर जर कुठं गेलो तर मंडळाच्या लोकांना भेटलो, आणि मंडळाच्या लोकांना भेटल्याच्या नंतर जर कुठं गेलो असं ना आपण, तर ते गेलो जे आकर्षण होतं साईदास DJ धुमाल कुही. या DJ धुमाल बाप्पाच्या विसर्जनासाठी मंडळातील जे काही सदस्य आहे त्या सगळ्यांच्या सहभागातून आणि सगळे जे काही बाप्पाचे सेवक आहे त्या सगळ्यांना मिळून या धुमाल ठेवायचा ठरवला आणि फायनली तो आपल्या गावामध्ये पोहोचला. धुमाल इतका जबरदस्त होता आणि ते बँड मास्तर एवढे जबरदस्त होते की वाजवताना गावात सोडा गावाच्या बाहेरसुद्धा आवाज गेले. आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनामध्ये मला असं वाटते की जवळपास या वर्षीचा हा पहिला गणपती बाप्पा असेल का ज्या गणपती बाप्पाच्या विसर्जनामध्ये धुमाल चालू झाला. तर आपण इकडं तिकडं व्हिडिओ घेतला, त्यानंतर थोडासा व्हिडिओ स्वतःचा पण घेऊन घ्यावं की आपण त्या व्हिडिओमध्ये होतो किंवा आपणच तो व्हिडिओ घेतला हे लक्षात आलं पाहिजे म्हणून. आणि त्यानंतर आपण त्या गणपती बाप्पाच्या विसर्जनामध्ये तल्लीन होऊन गेलो. तर आपण बघू शकता जवळपास मला असं वाटते की 200 की 500 लोक किती होते मलाही नाही माहीत, पण फक्त मुलंच नाही तर मोठे माणसं, आणि फक्त मोठे माणसंच नाही तर बाया, आणि फक्त बायाच नाही तर लहान मुली. असं समजा की जवळपास 2 वर्षाच्या बाळापासून तर जवळपास 70 वर्षाच्या माणसापर्यंत सगळेजणं या कार्यक्रमामध्ये तुम्हाला दिसणार. जसं पहिल्या दिवसापासून गणपती बाप्पाची सेवा करायला लागले तर 10व्या दिवसापर्यंत सेवा केली, आणि 10व्या दिवशी महाप्रसादाचा पण तुम्ही जो व्हिडिओ बघितला असेल तर एकदम जबरदस्त असा कार्यक्रम झाला. कोणताही झगडा भांडण नाही आणि काही नाही. आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्यालाच म्हणतात की ज्यात सगळ्या लोकांना घेऊन चालतो एकदम थाटामध्ये. तर मग आपण घरून तो गणपती बाप्पा निघाला. निघता निघता मेन रोडनं लागला. कसा लागला रोडनं तो आपण नंतर सांगू, पण इथं तुम्हाला दुसरंच काही सांगण्याचं कारण म्हणजे गावचे सरपंच आणि उपसरपंच दोघेजणं जोडीनं बिलकुल धुमालमध्ये आले. भाऊनं आणले आणि त्यानंतर का पाहता त्यांच्यावर बस पैशाची ओवाळणी चालू. भाऊ पैसे घुमवत गेला आणि बँडवाल्याला ओवाळणी देत गेला. सरपंच साहेब म्हणत गेले की दादा नको, दादा नको, पण दादा काही थांबायला तयार नाही. एकदम जबरदस्त असा ढोल जोरात जोरात वाजवायला लागले की धुमालवाले पण म्हणायला लागले की दादा एवढी ओवाळणी पहिल्यांदा या गावामध्ये कोणीतरी देत आहे. म्हटलं हे ओवाळणी काहीच नाही, यापेक्षा जबरदस्त ओवाळणी देते. तुम्ही फक्त वाजवण्यावर फोकस करा, तुम्ही जेवढं जोरात वाजवा तेवढं जोरात तुम्हाला इथं बळकटी भेटेल. तर तेही म्हणत होते की नाही दादा खरंच गाव असं तर बेल्यासारखं नाही तर गावच नसो. इथं काही कोणी विचार नाही करत कोणत्या गोष्टीचा, बिलकुल एकदम कार्यक्रम चांगला झाला पाहिजे त्याच गोष्टीकडे फोकस राहते. सरपंच साहेब पण खुश झाले, ढोलवाले डीजेवाले पण खुश झाले, आणि गाव तर पहिलेपासूनच खुश होतं धुमाल पाहून. तर भाऊ पण अजून जोऱ्यात 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 धुमाल वाजवायला लागला, आणि भाऊ पण त्याच्यात जोऱ्यात 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 ओवाळणी द्यायला लागला. सरपंच साहेब म्हणत होते की दादा थांबून जा, पण दादा काही थांबायला तयार नाही. सरपंच साहेब बस 2 मिनिटाची गोष्ट तुम्ही माझी ऐकून घ्या. सरपंच साहेब उपसरपंच साहेब थांबत गेले आणि ओवाळणी चालू होत गेली. तर चालता चालता ओवाळणी
सरपंच साहेबांनी हात जोडून दिले की बस थांबून थांबणे आता, नंतर पाहू म्हणे बाकीमध्ये. आणि भाऊच्या खांद्यावर हात ठेवला सरपंच साहेबाने. उपसरपंच साहेबांना साहेब निघाले, भाऊ शांत झाला. त्याच्यानंतर थोडा समोर गेले तर एक भाऊ भेटला, सरपंच साहेब सेल्फी उद्या तुमच्यासोबत. तर भाऊ सेल्फीच्या चक्करमध्ये सरपंच साहेबाला 2 मिनटं थांबवलं. सरपंच साहेब आपले मन मिळव माणूस कुठे थांबता थांबता समोर झाली आली. तर आली विसर्जनाचा झाली, कशी आली काय आली हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये थोडी लक्षात आलेच असं. जे गावातल्या बाहेरगावचे तर त्यांना आपण सांगून देऊ की कशी आली म्हणून. अजून समोर आलं. आता आपण आलो गणपती बाप्पाच्या मंदिराच्या जवळपास. रॅली निघाली गणपती बाप्पा वार्ड नंबर 3चे संकल्प गणेशोत्सव मंडळ, तिथून बौद्ध विहार, त्यानंतर पोलीस स्टेशन, त्यानंतर श्रीकृष्ण मंदिर आणि त्यानंतर मेन रोडनं लागली. मेन रोडनं गुजरी चौक आणि गणपती बाप्पाचं मंदिर. अशी रॅली चालत गेली. चालता चालता समोर मुलं नाचत होते, मागं मुली नाचत होत्या. मुली पण काही कमी नाही. त्या पण म्हणत होते की गणपती बाप्पा आमचे आहे, फक्त मुलंच थोडी नाचणार, तर आम्ही पण नाचणार, तर तुम्ही पण नाचा. त्याच्यानंतर गणपती बाप्पा सगळ्यात लास्ट होती. सगळ्यांना दर्शन देत, आशीर्वाद देत की मी 10 दिवस थांबलो तुमच्या गावात, आता वर्षभर तुम्हाला गाव सांभाळायचं आहे. माझा फक्त आशीर्वाद जाईल, सांभाळायचं तुम्हाला आहे. तर तिथं एक आजोबा बसून होते. सगळ्यांना आजोबा गणपती बाप्पा आशीर्वाद देत होते. आणि आशीर्वाद दिल्याच्यानंतर ते आजोबा सगळ्यांना प्रसाद देत होते. सगळ्या प्रसाद खात गेले काला. आणि त्याच्यानंतर सगळेजणं दर्शन घेऊन निघत गेले. गणपती बाप्पा सगळ्यांना दर्शन देऊन झाले. एकदम रामासारखं लूक बनवलं आहे गणपती बाप्पाचं. आणि सगळ्यांना आशीर्वाद देऊन गेले. आणि तिकडं धुमाल तर काही पाहायचं काम नाही, तो थांबायला तयार नाही. आणि मग समोर आपण आलो. मग त्याच्यानंतर आलो आपण गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ. आणि मग तिथं का पाहता गणपती बाप्पाचे इतके सारे जोरात गाणे वाजवायचे नाही, नाचणारे तर काही पाहायचं कामच नाही. ते त्याच्यापेक्षा जोरात नाचायला लागले. आणि ढोलवाले ते पाहून अजून जोरात ढोल वाजवायला लागते. वाजवता नाचता कुठंतरी काहीतरी आवाज आला. म्हटलं काय झालं, काही नाही झालं नाही, तुम्ही फक्त नाचामध्ये, आम्ही वाजवतो म्हणजे ढोल. जोरात ढोल वाजवत गेले पाहणार. त्यात भाऊ अचानक आला. सरपंच साहेबांना अजून घेऊन की नाही सरपंच साहेब माझं काही मन भरलं नाही, आम्ही तुम्ही अजून उभं व्हा. आम्ही अजून उभे झाल्या. भाऊच्या ओवाळण्यात चालू. आणि सरपंच साहेब हसून झाले की दादा थांबून जा. ढोलवाले अजून जोरात वाजून झाले. बँड मास्तर जोरात वाजून झाले. नाचणारे तर सोडून त्या का त्याच्यापेक्षा जोरात नाचून झाले. असे नाचता सरपंच साहेबांना थांबून दिलं. भाऊ थांबला आणि नाचणारे अजून नाचायला तयार झाले. नाचता एवढे नाचणारे गुंग होऊन गेले की काही समजायचे नाही. गावातले सगळ्यात अगोदर ज्या वार्ड नंबर 3चा तिथचे पण मुलं, त्याच्यानंतर गावामध्ये 6 वार्ड आहे तर 6 वार्डातली मुलं, गावात तर सोडा बाहेर गावचे पण मुलं तिथं नाचासाठी आले. आणि सगळेजणांनी एकदम नाचून गणपती बाप्पाला चांगलं विसर्जन किंवा चांगला निरोप देण्याचा प्रयत्न केला. आणि सगळे त्यांच्याकडून जे काही होत गेले ते सगळे, त्यात झगडा नाही, भांडण नाही. आणि एकदम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हटलं तर हेच राहते. त्यामध्ये का सगळेजण म्हणते की माझा बाप्पा आणि माझ्या बाप्पाला कसा निरोप देता येईल, त्या सगळेजण त्या परीने आपले प्रयत्न करते. त्यानंतर फायनली गणपती बाप्पाला घेऊन आपण पोहोचलो बसस्टँडवर. आणि बसस्टँडवर फटाक्याची आतिषबाजी एवढ्या जोरात होती गेली की हे फटाके लावले ज्यात कलरचे ते कागद निघत होते. त्या फटाक्याचं नाव मलाही नाही माहीत काय, तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करायचं. त्यानंतर म्हटलं की चला पब्लिक पाहून घेऊ किती होती. तर मला तर जवळपास एक अंदाज होता की 500 ते 1000 पब्लिक तर त्या DJ मध्ये नाचतच होती. पण म्हटलं चला इथे किती जण आले. फायनली आपला मन्याभाऊ तो काही कमी नव्हता, तो बिलकुल हालू नाचत होता. म्हटलं नाच मन्याभाऊ नाच, तुम्हाला काही डबल येणार नाही ना, पैसे काही कमी घेणार नाही. भाऊ पण नाचायला लागला जोऱ्यामध्ये. आणि मग पब्लिक पाहिली तर मला जवळपास असं वाटते की जवळपास 400-500 लोक तरी बसस्टँडपर्यंत पोहोचले. मग त्यात आपणही म्हटलं आपण एक हात भरतं करून तर नाचून घेऊ थोडंसं. म्हटलं नाचता तर येत नाही पण नाचायला का लागते, नाचून घेतलं. मग आपण हे थोडंसं जोऱ्यामध्ये. मग बाकी लोक म्हणे भाऊ आम्ही पण आलो पाहिजे व्हिडिओत. म्हटलं काळजी नाही करायची, सगळेच जण गेले. हे भाऊ हाय बाय जय हिंद जय भारत म्हणायला लागले. म्हटलं भाऊ नक्की तुम्ही आले, 100% तुमचं असंच प्रेम आपल्या ब्लॉगवर आणि आपल्या गावावर आणि स्पेशली माझ्यावर राहू द्या. नवीन व्हिडिओ असेच काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. तर त्यात पाहता बसस्टँडवर पोहोचला. आणि असं समजा का त्या कार्यक्रमाचा जवळपास 70% भाग संपण्यात आला. त्यानंतर धुमालवाला एका साईडनं थांबला, तो आपली गाणी वाजवायला लागला. आणि धुमाल जवळपास तिथेच त्याच जागेवर फायनली बंद होणार होता. तर मग शेवट म्हटलं तर आपल्याला अजून जोश येते. त्यांना नाचणारे माणसं अजून जोरात नाचायला लागते. नाही जोरात नाचता धुमाल कधीतरी बंद होणार हे आपल्याला माहीत राहते. तर आपला जोश काही कमी नाही होत. त्यामध्ये नंतर मी म्हटलं जवळून दिसलं पाहिजे म्हणून धुमालच्या गाडीवर चढलं आणि तिथून सगळं कवर करून घेतलं का किती लोक आहे. तर जवळपास 200-300 लोक तुम्हाला सहज दिसून गेले त्या जागेवर. म्हटलं चला साईराज पैसा वसूल झाला तुझा. त्यानंतर भाऊ मी पण आलो पाहिजे व्हिडिओमध्ये. म्हटलं ठीक आहे दादा काळजी नाही, मी हात वरतं करतो, तू हात वरतं करून नाच म्हणून. मग असं करून शेवट फायनली
तो धुमाल कुठंतरी थांबवायच्या तयारीमध्ये सगळे वयस्कर लोक लागले, कारण की त्यांना टाईम जवळपास 4 तास झाले होते. धुमाल कंटिन्यू चालवत होते. गणपती बाप्पाचं विसर्जन आहे म्हणजे गणपती बाप्पाला समोर घ्या म्हणजे बाकी आम्ही मागून घेऊन येतो म्हणजे. ज्यांना घराकडे जायचं ते घराकडे जा आणि ज्यांना गणपती बाप्पाच्या सोबत चालायचं आहे ते स्वतःच्या जबाबदारीवर या, की उद्या कमी जास्त झालं तर त्याच्यात मंडळ किंवा आम्ही जबाबदार नाही राहणार. तर समजदार मुलं जे काही होते ते समजदार मुलं जायची तयारी केली आणि बाकीच्यांना घराकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. तर जास्तीत जास्त घराकडे गेले आणि राहिले थोडेसे तर येतात महिला मंडळमध्ये. गणपती बाप्पा व्हिडिओ नाही घेतला, आपलं काळजी नको करा तुमचा व्हिडिओ सगळ्यात पहिले, कारण की 10 दिवसापासून तुम्ही त्यानंतर माणसं लोक पण म्हणत होते की आम्ही काही कमी आहो का म्हणे, आमचा नाही फोटो म्हणे. म्हटलं ठीक आहे तुमचं एक लहानसा व्हिडिओ, त्यात मुलं मंडळातले म्हणे हो आम्ही 10 दिवस मंडळासाठी आपले कामधंदे साईडनं ठेवून म्हणे गणपती बाप्पाची सेवा केली, पण आमचा का व्हिडिओ नाही म्हणे. म्हटलं तुम्ही काळजी नको करा, तुम्ही पण येणार व्हिडिओमध्ये नक्की. त्यात सरपंच साहेबाला मदत घेतलं आणि भोवतालून ते मुलं तयार झाले, सगळेजण आले, एक एक धावून येत होते. म्हटलं धावू नका, काळजी नका करा, सगळं बरोबर होते. मी यावं ना म्हटलं तुम्ही टेन्शन नको घ्या. समोर मग गणपती बाप्पा निघायला लागला आणि सगळेजण तिथंच थांबून गेले. म्हटलं तुम्ही थांबू नका, गणपती बाप्पा जाऊन जायला. गणपती बाप्पा हळूहळू समोर चालले आणि सगळे कार्यकर्ते मुलं तिथं गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे जोरजोरात नारा द्यायला लागले. म्हणलं नारा नका द्या, गणपती बाप्पा चालले त्यांच्यासोबत जायचं आपल्याला. तर सगळेजण मग आपले धडपड करायला लागले की जायचं कसं. तर फायनली एक एक गाडी भेटली आणि गेलो आम्ही पोहोचलो संत बालयोगी संत रामचंद्र महाराज यांच्या कडजण्यावर. तिथंच कडजण्यावर जास्तीत जास्त गणपतीचे विसर्जन होते. तर आम्ही तिथं पोहोचलो. तर आम्ही पोहोचायच्या अगोदर एक बालगणेश इथे येऊन तयार होता. म्हटलं बाबा अगोदर तुमचं दर्शन होऊ द्या, तुमचं विसर्जन होऊ द्या, आम्ही काय मागं जाऊ. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर आपला जो बाप्पा होता तर त्या बाप्पाला आपण ट्रॅक्टरमध्ये बसून इथपर्यंत आणलं, ट्रॅक्टरमधून काढलं हळूहळू आणि कुठंतरी ठेवायचं बा सेफ प्लेसवर, का जिथं सगळ्यात सुरक्षित जागा असणार आणि तिथं सगळेजण बाप्पाचे दर्शन घेऊ शकणार, आरती होणार आणि त्याच्यानंतर मग बाप्पाचं विसर्जन करू. तर पाहता 10 दिवस चालले गेले. असं वाटलंच नाही की 10 दिवस कसे गेले काय गेले, काही समजलं नाही. बाप्पा आले, 10 दिवस मन भरून आपण बाप्पावर प्रेम केलं, बाप्पानं आपल्यावर प्रेम केलं. बाप्पानं जेवढा द्यायचा तेवढा आशीर्वाद दिले. सगळे लोक हात जोडून एकच मागायचे का देवा आशीर्वाद जरी कमी दिला पण संकटापासून दूर ठेव. बापानं सगळ्याला कमेंटमेंट केली की नाही आशीर्वाद हे पूर्ण भेटत आणि तुम्ही प्रत्येक संकटापासून दूर राहा. मी आहो, तुम्ही काळजी नको करा. ज्यांनी माझी सेवा केली त्यांना पण आपण संकटापासून दूर ठेवू आणि ज्यांनी सेवा नाही केली त्यांना पण संकटापासून दूर ठेवू, असं बापानं सगळ्याला सांगितलं. सगळ्यांना मन भरून येत होतं प्रत्येकाचं बाप्पाचं विसर्जन करताना. पण तरी पण जोपर्यंत बाप्पाचे विसर्जन नाही होणार तोपर्यंत पुढच्या वर्षी येणार नाही. कोणाला पण असं वाटत होतं की आणखी बाप्पा काही दिवस थांबायला पाहिजेत, पण बाप्पा 10 दिवसासाठीच येते आणि वर्षभराचं प्रेम आशीर्वाद आणि संकटापासून दूर ठेवते. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जोरजोरात गजरमध्ये गणपती बाप्पाला हळूहळू एक एक पायऱ्या खाली घेऊन येत होते. सगळ्याचे मन भरून येत होते. डोळ्यातून काही लोकांच्या पाणी पण येत होते की बाप्पा जायला नाही पाहिजे, पण बाप्पा गेल्याशिवाय बाप्पाच्या मागावर खूप सारं काही कामं राहते. बाप्पा 10 दिवस आले, 10 दिवस त्यांनी खूप मन भरून सगळ्यांना प्रेम दिलं, सगळ्यासोबत राहिले. सगळेजण आपले कामधंदे साईडला ठेवून बरोबर आरतीच्या टायमावर पोहोचायचे, रात्री आरतीच्या टायमावर पोहोचायचे. तेवढंच नाही तर काही जणं, काही मुलं, काही माणसं रात्रभर बाप्पाच्या सोबत तिथंच राहायचे. भजन व्हायचे, त्याच्यामध्ये कार्यक्रम व्हायचे. रोज 10 दिवस काहीतरी नवीन कार्यक्रम झाले. सांगताना असं मन भरून यायला लागलं. पण हळूहळू गणपती बाप्पाला खाली घेऊन येत गेले सगळेजण. जे पॉसिबल आहे आणि जे चांगले लोक आहेत का जे पाण्यामध्ये उतरू शकते असे 5-6-10 लोक गणपती बाप्पाला उचललं आणि विसर्जन करायच्या तयारीत लागले. बाकी सगळे बाया मंडळी आणि लहान मुलांना वरच थांबवलं आणि असं करता गणपती बाप्पाचे दर्शन होऊ लागले. दर्शन झाल्याच्यानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन होऊ लागले आणि गणपती बाप्पा असं करता पाण्यामध्ये चालले. तर गणपती बाप्पाचं असं विसर्जन झालं. 10 दिवस गणपती बाप्पा कसे राहिले, 10 दिवस गणपती बाप्पाला तुम्ही का मागितलं आणि गणपती बाप्पानं तुम्हाला का दिलं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि गणपती बाप्पा दरवर्षी येतात आणि दरवर्षी जातात, यामागचं जे काही इतिहास आहे हे सगळ्यांना माहीत आहे, तो सांगायची गरज नाही. पण गणपती बाप्पाचं विसर्जन म्हटलं तर एकदमच मन भरून येणारा तो टाईम राहते की असं वाटत नाही की गणपती बाप्पा गेले पाहिजे. पण तरी पण गणपती बाप्पा जे 10 दिवस राहिले आपल्याजवळ आणि सगळ्यांना
प्रेम दिलं ते आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे विसर्जनाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. तुमचं विसर्जन तुम्ही कुठं केलं, कधी केलं, केव्हा केलं आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. शेवटचा टाईम आहे जो गणपती बाप्पाचं विसर्जन होऊन राहिला तोपर्यंत आपण तिथंच होतो आणि गणपती बाप्पाचं विसर्जन आपण आपल्या डोळ्यासमोर बघितलं आणि जे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहोत. तर एकदा जबरदस्त जोरात आवाजात होऊ द्या, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एक लाडू फुटला गणपती बाप्पा.